शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही फवारण्या ह्या करत असतो, पण मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये जे काही फवारण्या करतो त्याचे जे काही औषध आहे ते जर आपण व्यवस्थित मिक्स केले नाही किंवा आपल्याला जे काही औषध आपण वापर करतो मग त्याच्यामध्ये पावडर फॉर्म मधलं बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, स्टिकर यांचा वापर आपण करतो, पण त्यांचा वापर केल्यामुळं आपण जर योग्य वापर जर केला नाही तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्याचबरोबर ते जे काही औषध आहे जर औषधं एकत्र केले तर ते औषधं न्यूट्रल होऊ शकतात व त्याचबरोबर आपल्या पिकाला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात व त्याचबरोबर आपला पैसे सुद्धा त्या ठिकाणी पाण्यात जाऊ शकतात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फवारणीद्वारे आपण जे काही औषधं हे फवारतो त्याचा फवारणीचा क्रम किंवा आपण औषधं काढताना त्याचा योग्य क्रम काय आहे काढायचा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, ही औषधं कशी काढायची व त्याच्याबरोबर आपण काय सावधगिरी ही बाळगली पाहिजे जेणेकरून आपलं औषध हे फाटणार नाही किंवा त्याचे दुष्परिणाम हे आपल्या पिकाला भोगावं लागणार नाही। तर मित्रांनो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, औषध काढण्यापूर्वी आपल्याला जो काही व्हेलचा नियम या ठिकाणी आपल्याला औषध काढताना वापरायचा आहे। तर मित्रांनो, हा व्हेलचा नियम काय आहे तर मित्रांनो WALES म्हणजेच व्हेल्सचा नियम। तर मित्रांनो, हा नियम काय सांगतो आपल्याला, सर्वप्रथम आपल्याला औषध काढताना काय काळजी घ्यायची आहे। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला काय काय आहे, व्हेलच्या नियमानुसार आपल्याला फवारणी करताना सर्वप्रथम आपल्याला जे काही बुरशीनाशक असतंय पावडर फॉर्म मधलं म्हणजेच वेटेबल फॉर्म मधलं जे काही बुरशीनाशक आहे किंवा पावडर फॉर्म मधलं कोणतंही औषध असो, तुम्हाला सुरुवातीला ते पाण्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे झाल्यानंतर W नंतर येतं व्हेल्स, तर येतं ॲजिटेट, म्हणजे W नंतर येतं ए। तर मित्रांनो, ए म्हणजे काय, ए म्हणजे ॲजिटेट। मित्रांनो, ॲजिटेट म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आपण अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतोय। तर मित्रांनो, त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर आहे एल म्हणजेच लिक्विड। तर मित्रांनो, आपण कोणतंही त्या ठिकाणी जे काही लिक्विड फॉर्म मधलं औषध हे वापरत असलो, मग त्याच्यामध्ये कीटकनाशक असो किंवा इतर कोणतंही असो, त्या ठिकाणी आपल्याला ते आपल्या जे काही मिश्रणात हे योग्य प्रकारे टाकून घ्यायचं आहे व हे कीटकनाशक टाकल्यानंतर किंवा लिक्विड फॉर्म मधलं कोणतंही औषध टाकल्यानंतर आपल्याला परत हे हलवून घ्यायचं व्यवस्थित प्रकारे। मित्रांनो, हे हलवणं झाल्यानंतर आता आपलं W झालं, ए झालं, एल झालं, आता त्याच्यानंतर येतं ई। तर मित्रांनो, ई म्हणजे इमल्सिएबल म्हणजेच आपल्याला जे काही आपल्या पिकामध्ये वापरल्या जाणारं जे काही तेलकट आहे किंवा तेलकट औषध आहे ते आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, हे तेलकट औषध टाकल्यानंतर आपल्याला परत जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित प्रकारे हलवून हे घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला येतं यस म्हणजे स्टिकर। मित्रांनो, हे टाकल्यानंतर आता सर्वात महत्वाचं आहे आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये स्टिकर टाकणं। हे स्टिकर टाकल्यानंतर सुद्धा मित्रांनो आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवून त्या ठिकाणी घ्यायचं आहे व आपल्याला 5 मिनिटं हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित हे ढवळत राहायचंय। मित्रांनो, 5 मिनिटानंतर आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते ढवळून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एका पारदर्शी किंवा जे काही ML वगैरे असतं त्याच्यात हे औषध असे घ्यायचं आहे। मित्रांनो, आपल्याला त्याचं चेक करायचं आहे की हे जे काही आपलं औषध आहे ते फाटतंय का, त्याची जी काही रासायनिक जी काही अभिक्रिया आहे ती होते का। जर मित्रांनो ही रासायनिक अभिक्रिया जर झाली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय की आपण औषध टाकायचा जो काही नियम आहे तो एकदम परफेक्ट त्या ठिकाणी औषध आपल्याला पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, आपण हे जे काही औषध मिक्स केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि कुठेही त्या ठिकाणी औषध हे फाटलेलं नाही। मित्रांनो, औषध जर फाटलं नाही तर त्या ठिकाणी आपण परफेक्ट त्या ठिकाणी मिश्रण हे केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण सर्व शिकलत आहोत की आपण औषध कसं मिक्स करायचं व औषध मिक्स करायचा योग्य क्रम कोणता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।